तर महत्त्वाची बातमी समोर येते। अंतरवाली सराटीत मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात या बैठकीचे आयोजन करण्यात आले। तर या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा बांधव सराटीत आता दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। या बैठकीत मराठा आरक्षणासह गेली 2 वर्षे मराठा समाजाला आंदोलन करून काय मिळालं आणि आता काय मिळवायचं या मुद्द्यावर देखील चर्चा केली जाणार आहे। तसेच 29 ऑगस्टला चलो मुंबईचा नारा जरांगे पाटील यांनी दिला असून त्या संदर्भात आता या बैठकीत चर्चा होणार आहे। तर आज बैठकीच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। पाहूया। आंतरवाली सराटीमध्ये आज मराठा समाजाची राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी या बैठकीला मराठा समाजाला आवाहन केलेले आहे मोठ्या प्रमाणात यायचं। त्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाज जो आहे तो पूर्णतः या ठिकाणी दाखल झालेला आहे। मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे कार्यकर्ते आंदोलक या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जात आहे। काही कार्यकर्ते आहेत, काय सांगाल आज बैठक होतीये, बैठकीत कुठले निर्णय होऊ शकतात? आज मराठा आरक्षण संदर्भ माननीय मनोजदादा जरांगे पाटील आज 29 जून 2025 रोजी जो आदेश देतील, जो मराठा समाजाला जो आदेश देतील, जी त्यांच्या मागण्या द्या ते आम्ही 29 ऑगस्ट रोजी मुंबईला जाऊन ते आम्ही मागण्या आमचं जे हक्काचं आहे आमचं आरक्षण ते आम्ही मिळवून देणार। आम्ही मंत्र्याला आमदाराला महाराष्ट्रात फिरू देणार नाही आमच्या हक्काचं दिल्याशिवाय। जरांगे पाटलांनी जी आज आपली मीटिंग ठेवलेली आहे, या मीटिंग मध्ये एकच पर्याय की मुंबईला जाऊन आपलं आरक्षण मंजूर केल्याशिवाय परत यायचं नाही आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय शांत बसायचं नाही। हीच आमची बैठकीमधली सर्वभौम चर्चा असेल। सुधाकर जाधव, सराटी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।